राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आदरणीय व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, आमचे लक्ष्मीकांत महाराज लभेकर आहेत, आपले एकनाथ महाराज हरसकतकर आहेत, आमचे आत्माराम महाराज रायवाडीकर आहेत आणि आपले राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रचारक बावस्कर सर, सर्व हिंदू संमेलन लोहा येथील कार्यकर्ते मंडळी, सर्व धर्मप्रेमी श्रीराम भक्तगण आणि अखंड हिंदू समाज, आज हिंदू समाजामध्ये जी ग्लानी निर्माण झालेली आहे त्या पाठीमागे जर आपण अभ्यास केला तर दोन गोष्टी प्रकर्षाने आपल्याला पाहायला सापडतात. ते म्हणजे उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना. हे दोन्ही कुठेतरी आपलं कमी पडत चाललंय. आपलं कसं झालंय, आपलं बोलणं भरपूर झालं पण आचरणात काही येत नाही. या दृष्टिकोनातून आपण सुरुवात पहिल्यांदा आचार परमो धर्मः असं एक वचन आहे आणि त्या वचनानुसार आपण वागलं पाहिजे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः ही आपल्या हिंदू धर्माची प्रार्थना आहे. सर्वांनी सुखी राहावं. आपल्या या हिंदू धर्मामध्ये जे 33 कोटी देवता मानलेल्या आहेत त्या कोटी शब्दाचा अर्थ संख्या नसून प्रकार असा करावा लागतो बरं का. देवता एकच आहे पण त्या एकाच देवतेपासून ही सर्व अनेक रूप निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. मग तिथूनच राम जन्मले असतील, तिथूनच कृष्ण जन्मले असतील, तिथूनच देवी देवता अनेक देवता जन्मलेले असतील, अवताराला आले असतील. माऊलींनी अगदी सुंदर वर्णन केलं या प्रसंगाचं महाराज. माऊलींच्या एका ओवीमध्ये ही सगळी देवता आलेली आहे. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुगण साध्य आघवे वैश्वदेव विश्वदेव विभवे वायू हेची. याचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. देवता एकच आहे पण त्या एकाच देवतेपासून ही अनेक रूप आहेत. म्हणून आपल्याकडे असे काही श्लोकही आहेत. ते श्लोक कशामुळे निर्माण झाले तर ह्याच कारणामुळं. आकाशात प्रीतम तोयम यथा गच्छति सागरम आणि सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशात प्रीतम तोयम, आकाशातून पडलेलं पाणी या जमिनीवर, ते पाणी कुठं जाऊन मिळतं? नदीला. त्या नद्या सगळ्या कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. त्याचप्रमाणे आपण कोणत्याही देवतेला नमस्कार केला तो अंततो गत्वा केशवाला जसा प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थच असा करावा लागतो आपल्याला की देवता एकच आहे पण त्या एकाच देवतेपासून हे अनेक रूप जन्माला आले, अनेक रूप निर्माण झाले. म्हणून या गोष्टी कळणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात या हिंदू संमेलनामध्ये एकत्रीकरण अर्थात देवतेपासून आपल्याला विचार करता येतो. या सगळ्या देवतेनी एक कार्य केलं. ते कार्याचा जर विचार केला तर आपल्याला भागवतामध्ये समुद्र मंथनाची कथा पाहायला सापडते. त्या समुद्र मंथनामध्ये ज्यावेळेस इंद्रांचं सगळं ऐश्वर्य समुद्रामध्ये पडलं, ऋषींचा श्राप प्राप्त झाला इंद्राला वगैरे वगैरे सगळं आपल्याला पुढचं सगळी कथा माहिती आहे. आणि ते ऐश्वर्य समुद्रामध्ये पडल्यानंतर पुढे
भगवान महाविष्णूंकडे इंद्र गेले आणि इंद्राने सगळा मार्ग विचारून घेतला. त्यावेळेस देवांनी सांगितलं की समुद्र मंथन करावं लागेल, त्याशिवाय तुला गेलेलं ऐश्वर्य प्राप्त होणार नाही. हरकत नाही, मग त्यासाठी तुला दानवांचं साह्य घ्यावं लागेल. हो देवा. त्यानंतर इंद्र गेला, दानवांचं साह्य घेतलं. देव आणि दानवांमध्ये चर्चा झाली आणि त्यातून समुद्रमंथनाची कथा, समुद्रमंथन सुरू झालं. एक 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 रत्न त्यातून निघायला लागलं. सामान्यपणे जर विचार केला तर एकत्रित आल्यानंतर काय होतं, तर देवांपासून आपल्याला विचार करता येतो. तर या सगळ्या देवांनी मिळून हे कार्य केलं आणि त्या कार्याचं फल काय प्राप्त झालं, तर अनेक 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 रत्न त्या समुद्र मंथनातून बाहेर पडायला लागलेले आहेत. त्यामध्ये विष सुद्धा एक रत्न सांगितलेलं. सुरुवातीला विष बाहेर पडलं आणि ते विष बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी महादेवांची उपासना केली, महादेवांना प्रार्थना केली की या देवा जगताचं रक्षण करायचंय. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांसुरू येणार ते विष. त्याचा अर्थ असा की त्या विषाला पाहून घाबरायचं कारण नाही. महादेवांनी ते विष पचवलं. क्षणार्धामध्ये त्या विषाचा कुंभ उचलला. गट 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 पूर्ण विष पिऊन टाकलं जगताच्या रक्षणासाठी. त्यानंतर अनेक रत्न निघाले. आपल्याला सगळा चरित्र भाग माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की एकत्र येण्यामध्ये जी ताकद निर्माण होते, जी शक्ती निर्माण होते, आपली देवता सुद्धा किती तेजस्वी आहे पहा. मारुतीरायांचं वर्णन पाहत आणि मारुतीरायांच्याच प्रमाणे आपल्या हिंदू समाजाला कुठेतरी शक्तीचं थोडं विस्मरण झालं. लहानपणी ज्याप्रमाणे मारुतीरायांना विस्मरण झालेलं होतं शक्तीचं, ऋषींचा श्राप प्राप्त झाला वगैरे वगैरे, आपल्याला ती चरित्र कथा माहिती आहे रामायणामध्ये. आणि ज्या वेळेस लंकेमध्ये त्यांना जायचं होतं पण काही आठवेना, त्यावेळेस तिथे नळ, नीळ, जांबुवंत या सगळ्यांनी मारुतीरायांना त्या शक्तीचं स्मरण करून दिलं. मारुती, तुझ्याकडे ती ताकद आहे, तू ते करू शकतोस. मारुतीरायांना सांगायचं हो करू शकतो. जांबुवंताच्या लक्षात होतं, अरे मूर्ख आपण आहोत, याच्याकडे ती ताकद आहे, फक्त याला शक्तीचं स्मरण करून गेल्याबरोबर मारुतीराय क्षणार्धामध्ये त्यांनी उड्डाण केलं आणि लंकेमध्ये गेले. तसं कुठेतरी आपल्या हिंदू समाजाला त्या शक्तीचं विस्मरण झाले. ती शक्ती आहे, फक्त ती जागृत आपण करता आली पाहिजे. आणि ती जागृत कशामुळे होणार आहे, तर उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना. घरामध्ये दररोज नित्य सगळ्यांना घेऊन सायंकाळच्या वेळेमध्ये एक नियम करा. रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र, एक नियमच करून टाकायचा की हे केल्याशिवाय जेवायचं नाही रात्री. आचार परमो धर्म. आपण जोपर्यंत ते आचरणात आणणार नाहीत तोपर्यंत त्याचा अनुभव प्राप्त होणार नाही. आणि अनुभवासाठी आचरण सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्या हिंदू समाजाने या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून, आपण सुज्ञ आहात, आपल्याला सर्व माहिती आहे, सर्व गोष्टी कळतात, आणि हे सगळं आपण केलं पाहिजे. पूर्वाचार्यांनी आपल्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. भगवंतापासून ते संतापर्यंत त्यांनी हेच सांगितलं
आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची, ती म्हणजे आपल्या मनामध्ये एकमेकांविषयी आदरबुद्धी. जे मतभेद निर्माण झाले असतील तर ते काढून टाकले पाहिजेत, कारण देव देश धर्मासाठी. कारण धर्मच जर राहिला नाही तर आपण काय करणार? धर्मो रक्षति रक्षतः. म्हणून आपल्या धर्माविषयी आपण संवेदनशील असलं पाहिजे. जास्त वेळ घेत नाही, मला वेळेचंही भान आहे आणि पुढे कार्य असल्यामुळे एक गोष्ट फक्त सांगतो जाता जाता, ती म्हणजे आपल्या धर्माविषयी किती संवेदनशील असलं पाहिजे. एका जंगलामध्ये एक पक्षी राहत होता, एका झाडावर. खूप वर्षापासून तो त्याच झाडावर राहायचा. आणि अचानकपणे त्या जंगलाला आग लागली. जंगलाला आग लागल्याबरोबर सगळे पक्षी जंगलामध्ये उडून जायला लागले. का? आपलंही झाड पेटल, आपलंही घर पेटल या उद्देशानं. आणि तिथून एक संन्याशी बुवा जाऊ लागले जंगलाच्या दिशेनं, हातामध्ये कमंडलू. तीर्थयात्रा करण्यासाठी तो निघालेला. उन्हाची वेळ आहे, धन 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 सगळं जंगल पेटलेलं. त्या संन्याशाने पाहिलं, हे सगळे पक्षी उडून गेले, पण हा एक पक्षी राहिलेला या जंगलामध्ये झाडावर. तो संन्याशी त्या पक्षाला बोलायला लागला, अरे बाबा, जंगलाला आग लागली, तुला कळत नाही? जा उडून. त्या पक्षाने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे महाराज. तो पक्षी म्हणायला लागला, संन्याशी बुवा, फल खाये इस पेड़ के. संन्याशी बुवा, मी काय सांगतो माझ्याकडे लक्ष द्या. पक्षी म्हणायला लागला, फल खाये इस पेड़ के, गंदे किए है पात, यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ. म्हणून आपल्या धर्माविषयी आपण इतकं संवेदनशील असलं पाहिजे महाराज. त्या जंगलातल्या पक्षाला कळालं, आपला धर्म महत्वाचा, आपला देश महत्वाचा, आपली देवता महत्वाची आहे. म्हणून संस्कार हा सगळ्यात मोठा पाया आहे या गोष्टीचा. संस्कार घडले तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर धर्म टिकतो, धर्म टिकला तर राष्ट्र टिकल, आणि राष्ट्र टिकला तर तुम्ही आम्ही टिकतो. म्हणून याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. आणि हे संस्कार करणं आज काळाची गरज आहे. आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता पुढच्याही पिढीला याचं मार्गदर्शन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण एखादी पोथी वाचायला बसलो, त्या लेकरालाही सोबत घेऊन बसा, त्याच्या कानावर 2 शब्द पडू द्या. मोबाईल आणि टीव्हीचा वापर थोडा कमी करा. पाहू नका असं म्हणत नाही, कामासाठी पाहावंच लागतं नाही असं नाही, पण आपल्या देवासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे महाराज. म्हणून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपण ठेवावं. या संमेलनाच्या माध्यमातून आज सर्वजण इथे उपस्थित आहात हे पाहून अतिशय आनंद वाटला. एकत्रित करणं आणि एकत्र येणं हाच एकमेव काला आहे महाराज. म्हणून संतांनी सुद्धा काला प्रसाद वाटत असताना भगवंताचा तो कसा, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम असा शब्द वापरला. एकट्याला खाण्यात आनंद नसतो, एकमेकांमध्ये वाटून खाण्यात जो आनंद असतो तो एकट्याला खाण्यात आनंद नाही महाराज.
म्हणून आपल्या मनामध्ये जे काही मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवा, पण या कार्यासाठी, या देवासाठी, या धर्मासाठी एकत्र या, आणि तरच सगळ्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून हे सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य हे दोन्हीही पाहिजे, आणि हे दोन्हीही करा. आणि तेव्हा कुठे संत महात्मे देव आपल्याला वरतून आशीर्वाद देऊन सांगतील की तुम्ही आमचं काम तुम्ही करत आहात, त्यांना आनंद होईल. आणि या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला तर आहेच आहे, आपण सुज्ञ आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, नाही असं नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपण हे मार्गक्रमण केल्यानंतर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमवसाधयेत. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. या संतांच्या उक्तीप्रमाणे देव देश धर्म हे कार्य आपलं अविरत चालू असलं पाहिजे. एवढंच सांगून मी इथे आपली विरजा घेतो. कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एकच